हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयरिस लाईफस्टाईलच्या एका न्यू व्लॉगमध्ये. तर आज मी आणि माझे पप्पा गेले होते जरा बाहेर. तर आम्ही मस्त तिकडनं फ्रेश कलेजी टीटा आणलेलं आहे आणि फ्रूट्स पण आणलेले आहेत माझ्यासाठी. तर आता मी फ्रूट्स वगैरे कट करून घेतलेले आहेत आणि त्यात आम्ही थोड्या वेळाने खाणार आहे. आणि त्यानंतर आज कलेजी टीटा आणले. तर मस्त मम्मी आणि चाची ते बनवायला लागलेत आणि चाची पण मस्त असे गरमागरम चपात्या करणार आहे आज. तर चला आता आपण बघूया ते काय करायला लागलेत. तर त्याआधी आपण आता फ्रूट्स खाऊन घेऊया, त्यानंतर आपण किचनमध्ये जाऊया की कशी चाललेली आहे आजची डिनरची तयारी ते बघूया. तर चला आता आपण पहिले फ्रूट्स खाऊन घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला मी मस्त रेसिपी पण दाखवते शॉर्टकटमध्ये, आपली कलेजी टीटा रेसिपी आणि चपाती. चला. तर गाईज मम्मी पण आता मस्त कलेजी टीटा साफ करायला लागलेत. तर बघा मस्त मम्मीने इथे साफ करून एवढी घेतलेली आहे बघ, कुकरमध्ये पाण्यात धुवून घेतलेली आहे आणि अर्धी डिशमधले अजून साफ करायला लागल्यात. आणि त्यानंतर परत मम्मी मग 1-2 पाण्याने धुतील तर मग अजून मस्त फ्रेश होईल. तर गाईस दादी इथे मस्त आता कोथिंबीर आणि मिरची साफ करायला लागल्यात. दादीने पण मस्त आता कोथिंबीर वगैरे साफ करून डब्यात म्हणजे सर्व भरून ठेवलेलं आहे, कारण की आता म्हणजे स्टोअर करून ठेवायला मस्त साफ वगैरे करून. आणि दादी पण फ्री झालेली आहे. तर बघा मस्त चाचीनी चपाती टाकलेली आहे तव्यावर मस्त. आणि चाची किती झाले चपात्या? हां बघा मस्त अशी गरम गरम चपाती. चाचीने मस्त एकदम गोल गोल चपाती बनवलेली आहे. वाव काहीच बघा किती मस्त चाचीने अशी चपाती फुगवलेली आहे आणि मस्त अशी टम्म फुललेली आहे चपाती बघा मस्त. मस्त अशी चपाती चाचीने केलेली आहे आणि बघा अर्ध्या चपात्या चाचीने केलेल्या आहेत आणि ते थोड्याफार राहिलेल्या आहेत. आता काहीच मम्मीचं पण मस्त कलेजी टीटा साफ करून झालेला आहे, पण आता अजून मम्मी 1-2 पाण्याने धुवून घेतील, त्यानंतर मग त्याला आपण भाजी बनवायची त्याची. तर गाईस बघा मम्मीने मस्त आता ग्रेव्हीसाठी बटाटे कापून घेतलेले आहेत आणि 2-3 पाण्यात कलेजी टीटा पण एकदम फ्रेश धुवून घेतलेले आहेत बघा. तर गाईस मम्मीने मस्त खोबरा आणि आखडे मसाल्याचा मिक्स करून वाटण करून घेतलेलं आहे. इथे हिरवं वाटण पण रेडी आहे आणि इथे लसूण पण मम्मीने ठेचून घेतलेली आहे आणि इथे तेजपत्ता पण आहे. आणि मम्मीने टमाटरची प्युरी पण ग्रेव्हीसाठी करून घेतलेली आहे बघा. गाईस मम्मीने सर्व मसाले रेडी करून घेतलेले आहेत. इथे आहे मीठ, इथे आहे लाल काश्मीरी पावडर, इथे आहे हळद, इथे आहे धनिया पावडर आणि हे आहे चिकन मसाला. तर गाईस मम्मीने तेल टाकून घेतलेलं आहे. मम्मी काय टाकतील आधी? तेजपत्ता. तर गाईस मम्मीने तेजपत्ता टाकून घेतलेला आहे. आणि आता नेक्स्ट काय आहे? लसूण टाकून. काय? लसूण. आता नेक्स्ट आहे लसूण. लसूण पण मम्मी मस्त टाकून घेतलेली आहे. आता ती थोडीफार ब्राऊन गोल्डन कलरमध्ये होईल ना, त्यानंतर आपण नेक्स्ट टाकायचं. नेक्स्ट काय मम्मी ह्यानंतर? हिरवं वाटण. हिरवं वाटण. ओके. आता मम्मी हिरवं वाटण टाकून घेते. आणि मम्मी खोबऱ्याचं वाटण सर्वात लास्ट का? हो. मम्मीने मस्त हिरवं वाटण पण टाकून घेतलेलं आहे. मम्मी आता काय टाकणार आहे? टमाटरची पेस्ट. मम्मीने मस्त टमाटरची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे.
तर काहीच आता मम्मी मसाले टाकणार आहेत. मम्मीने मस्त सर्व मसाले ॲड करून घेतले बघा. आणि आता म्हणजे तर असं सर्व प्युरी वगैरे टाकून घेतली मम्मीने टमाटरची वगैरे. आणि मसाला टाकल्यानंतर बघा कलर किती मस्त आलाय. तर काहीच आता मम्मी मस्त खोबऱ्याचं आणि अख्खे मसाल्याचं वाटण टाकून घेते. ते पण मस्त मम्मी छान मिक्स करून घेते. तर काहीच आता हे आपण थोड्या वेळ झाकून घेऊया म्हणजे तेल सुटेपर्यंत. तर चला आता मी थोड्या वेळाला झाकून देऊ. आपण करून चेक करून बघा. तर वाव गाईज मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता मम्मी त्यात मस्त आपले कलेजी टिटा ॲड करतील. कलेजी टिटा आणि बटाटे. आणि गाईज ह्या रेसिपीमध्ये पण आपण मस्त असे बटाटे मोठे मोठे ठेवलेले आहे कारण की मॅश नाही व्हावी म्हणून, म्हणजे अशी मस्त टेस्ट यावा बटाट्यांचा पण म्हणून. आणि बघा मस्त मम्मीने आता मिक्स करून घेतलं सर्व. आता मिक्स करायला लागलं मम्मी. आणि कलर पण बघा किती मस्त आहे आता. तर आता आपण कलेजी टिट्याला पण मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण ह्याला पण झाकून ठेवूया आणि त्यानंतर थोडं पण ह्याच्यात पण तेल सुटलं की आपण त्यात पाणी ॲड करूया. तर मम्मी आता झाकून ठेवूया ह्याला पण मस्त तेल सुटलेलं आहे. मम्मी मिक्स करून बघतात आता बघा. मग मस्त अशी ग्रेव्ही टाईप झालेली आहे. आता त्यात आपण थोड्या वेळाने पाणी ॲड करूया. तर गाईज आता मम्मी मस्त गरम केलेलं पाणी ह्यात ॲड करून घेते. आणि गरम पाणी असं तेवढं मस्त. आता मम्मी ह्याला पण मिक्स करून घेतील. आणि ह्याला पण मस्त तरी आलेली. आता मम्मीने मिक्स केलं म्हणून तरी केली. आणि ह्याला पण पाणी टाकलं मस्त अशी तरी आलेली तुम्ही बघू शकता. आता बघा मस्त. आता ह्याला पण मम्मी आता मस्त कुकर लावून घेतील आणि त्यानंतर आपण डायरेक्टली ओपन करूया. तर आता काहीच मम्मीने कुकर पण लावून घेतलेला आहे. आणि आता थोड्या वेळाने शिटी झाल्यानंतर आपण चेक करूया की आपली भाजी कशी रेडी झालेली आहे. तर गाईस दादी पण आता बाहेरून आलेली आहे. म्हणजे अशी दादी मध्ये अशी राऊंड वगैरे मारत असते. आता दादी अशी मध्ये कधी अशी राऊंड मारत असते. तर आता दादी राऊंड मारायला लागले. तर गाईस आता आपली भाजी झालेली आहे डन. तर चला आता आपण बघूया आपली भाजी कशी झालेली आहे. टेस्टी टेम्पटिंग भाजी. तर चला आता आपण बघूया आणि चेक करूया आणि तुम्हाला पण दाखवते. मम्मीने गॅस बंद करून घेतलेला आहे. वाव गाईस आणि मस्त बघा तरी पण आलेली आहे वरती तेलाची. आणि एकदम टेस्टी अमेझिंग अशी भाजी दिसते. आणि सुगंध पण एकदम मस्त होते. खमंग असं सुटलेलं आहे. आणि एकदम मस्त चविष्ट दिसते. आणि बघा वाव एक नंबर. आणि शिजलेलं पण दिसतंय मला. मम्मी शिजले का? हो शिजले. आणि आता मम्मी थोडे त्यावर कोथिंबीर पण टाकून घेतील सर्व. वाव मम्मीने याची मस्त टेस्टी भाजी बनवलेली आहे. मस्त आपलं जेवण झालेलं आहे रेडी. आणि बघा दादीची डिश आणि माझी डिश पण रेडी आहे. तर दादी आणि मी आता जेवणार आहेत. आणि बघा मी निंबू वगैरे पण सर्व घेतले आहे. आणि निंबू वगैरे टाकल्यावर मस्त टेस्ट येतो. एकदम मस्त भारी लागते. आणि एकदम दिसायला पण एकदम टेस्टी दिसते. तर चला आता आपण ह्याला टेस्ट करून बघूया. आणि चपाती आणि कलेजीची भाजी एक नंबर लागणार आहे असं मला वाटते. कारण की कॉम्बिनेशन बेस्ट आहे. तर चला आपण आता खाऊन बघूया. काहीच आता मी टेस्ट करून बघते. झणझणीत यम्मी आणि टेस्टी झालेलं आहे. आणि टेस्ट पण खूप मस्त येतो आहे. आणि शिजले पण मस्त. आणि मला तो खूपच आवडला आहे. तर चला आता मी मस्त टेस्टी एन्जॉय करते. खाऊन घेते आणि त्यानंतर तुम्हाला मिळते. तर चला आता मी एन्जॉय करते.
हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. तर हा आहे नेक्स्ट डे आणि आजचा डे झालेला आहे मस्त ग्रीनरी सोबत. तर अशीच काल मी तुम्हाला रेसिपी दाखवली, त्यानंतर काही शूट नाही केलं. तर आज डायरेक्टली मी स्कूलमध्ये गेलेली, तर स्कूलमध्ये जाऊन आलेली आहे. म्हणजे मी दुपारीच येते. तर मग मी थोड्या जेवली वगैरे आणि दुपारी माझं होमवर्क कंप्लीट करायचं होता, तर ते पण केलं. आणि आता मी तुम्हाला मस्त अशी मी इव्हिनिंग वॉक करत होती. म्हणजे एवढे दिवस म्हणजे पाऊस वगैरे असतं तर मला चिखलात जास्त वॉक करायला आवडत नाही. तर मी 2-3 दिवस काही केलं नाही, पण आता मस्त सुकलेलं आहे ते एकदम मस्त आणि ग्रीनरी पण आहे. तर मी विचार केला तुम्हाला पण आमच्या इकडचे काय काय दादीनी चाचू मम्मी ह्यांनी सर्वांनी काय काय असं वेगवेगळे रोपलेलं आहे. ते तुम्हाला मी दाखवते काय काय लावलेलं आहे मस्त असं. आणि झाडं आणि ते झाल्यावर काही काही भाजी त्याची बनवायची, कशी भाजी बनवतात, कसले काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवते. आणि त्यानंतर त्याची भाजी आम्ही त्याची बनवते ती पण तुम्हाला मी रेसिपी नक्कीच शेअर करेन. तर चला आता वॉक करूया आणि तुम्हाला पण दाखवते मी काय काय ग्रीनरी आहे आणि काय काय लावलेलं आहे मस्त झाडं. तर चला आता आपण बघूया ते आणि चला वॉक करूया आता इव्हनिंग वॉक. तर चला. हे बघा दादीने पूर्ण म्हणजे अशी मध्ये अशी यायची आणि सर्व झाडं वगैरे लावायची. बाकीचं चाचीने मम्मीने अशी काही काही लावलेले आहेत मध्ये आणि इथपर्यंत पूर्ण असं ग्रीन केलेलं आहे. फक्त जे भाजीपाल्याचं आहे ते एकदम ग्रीन केलेलं आहे. बाकी तर त्यांनी कचरा वगैरे साफ करून पूर्ण म्हणजे असं कचरा वगैरे साफ केलेलं आहे. पण हे बघा मध्ये फक्त झाडं ठेवलं आणि मस्त हे बघा तिथे पण मस्त असं केलेलं आहे. तिथे दादीने वेगळे काही झाडं लावलेत, इथे काही वेगळं लावलं आहे आणि वेगवेगळे त्यांचे पार्ट्स केले आहेत मस्त आणि सुटसुटीत ठेवलेत. कारण की काही कचऱ्यांमध्ये कचरा काढताना नाही हे हवं म्हणून दादीने एकदम सिलेक्ट करून बॅचमध्ये एकदम केलं आहे. बघा हे बघा ह्यामध्ये ना टोटली काहीच काय तुम्हाला सांगते मी. आंबाडी आहे, मग काय बोलतात त्याला माठभाजी म्हणजे त्याला लाल देठ पण बोलतात. हे बघा तुम्हाला लाल असे म्हणजे असे काही मरून टाईपमध्ये काही दिसत असेल ते. आणि भेंड्याचं झाड लावलेलं आहे, भेंडी वगैरे. आणि त्या साईडला सर्व वाल लावलेत दादीने, म्हणजे असे वालाचे शेंगा वगैरे ते लावलेत त्या साईडला. आणि म्हणजे असे काठ्या वगैरे उभ्या केलेत का ते वेल एकदम असे चढायला त्यावरती आणि म्हणजे एकदम मस्त अशा आपल्या शेंगा लागल्या पाहिजेत म्हणून त्या काठीवर अशा वेल जायला पाहिजेत म्हणून त्याची दादीने मध्ये काठ्या लावलेल्या आहेत. तर हे बघा हे आहे आंबाडीचं झाड. तुम्हाला मोठं दाखवत थांबा, त्या अजून मोठं आहे. हे बघा आंबाडीचं झाड. ह्याचं हळूहळू जायला लागेल कारण की दादी एवढ्या मेहनतीने केलं आहे तर आपण नीट जावं. आणि हे बघा आंबाडीचं पान बघा आणि किती ग्रीन आहे बघा. त्यावर काही डस्ट नाही आहे, काहीच नाही, एकदम नॅचरल दिसतंय. हे बघा. आणि तुम्हाला मी आता दाखवते माठभाजी म्हणजे त्याला बोलतात लाल देठ पण बोलू शकता तुम्ही. तसे हिरवे कलरमध्ये पण असतात, आम्ही लाल कलरमध्ये. आणि ह्याची पण पानाची भाजी बनवतात ते पण खूप टेस्टी लागते. तर त्याची पण रेसिपी तुम्हाला मी नक्कीच सांगेन. तर हे बघा ह्या एरियात थोडे मोठे आहेत, म्हणजे आताच लावलेले आहेत, जास्त दिवस नाही झालेले मिळत म्हणून. हे बघा ह्याचं पण पान बघा किती मस्त आहे, फ्रेश अशी टवटवीत पानं आणि झाडं दिसतात. हे बघा अजून लहान आहेत म्हणून छोटी पानं आहेत, मोठी थोडी ग्रोथ त्यांची झाली बघा. तिथे थोडे मोठे आहेत, आम्हाला दाखवते. इथे थोडे मोठे आहेत झाडं. तर ह्याची ग्रोथ जी आहे ती बघा पानाची. हे बघा ह्याची ग्रोथ बघा, म्हणजे हे थोडे मोठे झालेत तर त्याची ग्रोथ थोडी मोठी आहे बघा. आणि हे बघा हे आहे भेंडीचं झाड, भेंड्याचं. हे बघा त्याची पण एकदम ग्रीन आहेत पानं मस्त अशी. तर काहीच हे बघा इथे सर्व दादीने काय लावलेले आहेत, वाल लावले आहेत, सर्व वाल लावले आहेत. म्हणजे असे काही थोडे टाईप ऑफ वाल असतात ते वालाची शेंगा. तर म्हणजे असे त्यात पण खूप टाईप असतात. तर जेव्हा होतील ना ते म्हणजे मोठे झाडं होतील आणि त्याला शेंगा लागतील ना तेव्हा तुम्हाला मी एक असे दाखवेल. आणि मस्त आणि त्याची भाजीची म्हणजे जे काही इकडे लावलेलं आहे मस्त दादीने त्याची सर्वांची तुम्हाला मी अशी भाजीची रेसिपी पण दाखवेल त्या जोडीला. तर हे बघा पूर्ण असं इथे पण दादीने वालांनी भरून टाकलेलं आहे. मध्ये थोडी वेगळी झाडं पण लावलेली आहेत, पण मला इतकी नावं माहिती नाही. पण ह्या एरियामध्ये जास्त करून आपण वालाची शेंगा लावतात. पण जेव्हा मोठं काही होईल ना त्यावर काही म्हणजे त्याची काही म्हणजे भाजी लागेल ना त्याला, जेव्हा छोटी थोडीफार मोठी, तेव्हा तुम्हाला मी व्हिडिओ काढेल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच एक तुम्हाला मी दाखवेल. तर इथे दादीने मस्त काठ्या पण मी तुम्हाला बोललीच का ह्यावर असे पूर्ण असे चढून मग त्याला शेंगा लागतात. तर त्यामुळे अशी दादीने पूर्ण असं हे उभं केलेलं आहे आणि एकदम मस्त असं आणि बघायला पण खूप सुंदर वाटते, व्ह्यू येतो इकडनं. आणि बघा तिकडे पण हे लावलेत माठभाजी म्हणजेच देठाची झाडं. तर तिथे थोडीफार ग्रोथ जास्त झालेली आहे. आता तिथपर्यंत तुम्हाला मी दाखवायला जात नाही. दादी बोलली इथे काकड्या पण काही त्यांनी लावलेल्या आहेत, पण मी मध्ये जात नाही कारण की दादीने अजून काही छोटं पण ह्यात ॲड केलेलं आहे, लावलेलं आहे. तर पटकन माझं त्यावर पाय पडलं तर दादीची मेहनत वाया जाईल, त्यामुळे मी आता जात नाही. तुम्हाला बाहेरूनच दाखवते. पण जेव्हा मोठी होतील झाडं काही त्यावर भाजीपाला येईल तेव्हा तुम्हाला मी जवळून दाखवेन. तर आधी तुम्ही इकडनंच व्ह्यू बघून घ्या किती मस्त. आणि त्यावर सनलाईट वगैरे पडते ना तर खूप मस्त हिरवं गार दिसते. आणि जेवढे पावसाळ्यात हिरवं गार सीन असते ना तेवढं खूप. आता हा रस्ता पण बघा किती मस्त असं म्हणजे
आजूबाजूने पूर्ण असं ग्रीन असते, म्हणजे हिरवंगार, आणि त्यामधून म्हणजे खूप मला असं म्हणजे सर्व व्ह्यू तुम्हाला दाखवण्यासारखे आहेत, कारण की खूपच मस्त झाड वगैरे म्हणजे पूर्ण असं म्हणजे पावसाळ्यात ग्रीनरी असते. आणि जी त्यावर अशी डस्ट असते ना, माती वगैरे उडलेली असते ना, ती अशी एकदम पावसामुळे पाण्यामुळे ती पण साफ होते. तर खूपच मस्त म्हणजे एकदम क्लिअर आणि नॅचरल दिसते सर्व. तर मला तसं नॅचरल खूप आवडतात, म्हणजे असं झाडं वगैरे खूप भारी दिसतात. जितकं कॅमेऱ्यात तुम्हाला सुंदर नसेल दिसत, पण रिअलमध्ये तितकं सुंदर दिसतं हे. म्हणजे कॅमेऱ्यात इतकं काही नॅचरली कॅप्चर नाही होत, पण जेवढं आपण असे बघतो ना तेव्हा खूपच मस्त वाटते. आणि असं म्हणजे असं कमी वाटते, पण जेव्हा तुम्ही रिअलमध्ये बघतो तेव्हा खूप मस्त बघा. तर काहीच तुम्हाला मी मस्त म्हणजे आमची इकडची ग्रीनरी जर दाखवलेली आहे. तर आता मला काही काम आहे जयूकडे, तर मी चाललेली आहे जयूकडे. तर चला मी आता जयूकडे जाते आणि तुम्हाला इकडची पण फार ग्रीनरी झालेली आहे, मस्त हिरवगार झालेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवते. तर चला आणि जयूकडे जाऊया आपण. मला 5-6 मिनटाचं काम आहे, ते आपण करून लगेच घरी यायचं आहे परत. तर चला आता आपण जाऊया जयूकडे आणि जयूला भेटून येऊया. हे झालेलं आहे रेडी. जयू हाय कर, कर. अरे वा, जयने मस्त आंघोळ वगैरे करून झालेलं आहे जयचं. आय जयू. तर काही जयची मम्मी गेलेली आहे पुढे आणि जयू होता माझ्या जोडीला. बघा बघा बघा, तो चालतच नाही, असं धावतच पूर्ण रस्त्याला. आता तो डायरेक्टली घरी जाऊन स्टॉप घेईल. धावतच जातो तो पूर्ण रस्त्याला, आणि माझ्या अगोदर गेला पण. आता तो तिकडे जाऊन सांगेल का दीदी येते असं. तो खूप स्पीड खूप आहे, त्याची स्पीड खूप आहे, म्हणजे धावतच जाईल दादाजी. तर चला काहीच आपण बघूया जयू काय करायला लागलाय. मी इकडेच थांबते, हा जयू येतो का बघू. आला आ नो जाऊ ना. तर काही जयची मस्ती चालू आहे, तर मी पण जाते जयी जोडीला मस्ती करते, आणि जयी ती मस्ती तशी चालतच राहील. तर आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट तर नक्कीच करा. तर अशीच आपण भेटत राहूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. तर बघा जयू पण आलेला आहे, तर मी पण मस्ती करते त्या जोडीला. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.